हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. कारण आज दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे. तुम्ही म्हणाल ताई काय आज नाश्ता नाही, देवपूजा नाही, डायरेक्ट हे काय दाखवते? तर हो, मी काल रात्री तांदूळ धुवून असे सुकायला टाकले होते फॅनखाली रात्रभर. कारण मला हे जे तांदूळ आहेत ते भाकरीसाठी पीठ दळून आणायचे. तर भाकरीला जेव्हा आपण पीठ दळून आणतो तेव्हा अशा पद्धतीने तांदूळ धुवायचे असतात आणि ते फॅनखाली सुकवायचे. जर तुम्ही ते उन्हात सुकवले तर तो तांदूळ पिटाळला जातो असं आमची आजी सांगायची. त्यामुळे असंच तो फॅनखाली किंवा सावलीला सुकवायचा. तर पहिल्या काळामध्ये फॅन वगैरे जास्त नव्हते, त्यामुळे असे सावलीला 2-2 दिवस तांदूळ सुकवले जायचे. आता इथे माझे रात्रभर तांदूळ सुकून झाले. म्हटलं आता यायला जायला जागा कमी पडते, अडचण होते, म्हणून सर्वात आधी मी ते तांदूळ भरून घेतले आणि मग नाश्त्याची तयारी केली. तर नाश्त्याला आज इकडे मी जे मसाला पराठा आहे तो बनवला होता. आणि श्रीच्या पप्पांना मसाला पराठा असो, कोणताही पराठा असो किंवा चपाती असो, चहाबरोबर खाताना ती क्रिस्पी लागते. त्यामुळे मी असा आता इकडे तव्यावरती तो क्रिस्पी करत होते. चहा झालेला होता, तो काढून घेतला आणि आता श्रीच्या पप्पांना मी नाश्ता दिला, कारण त्यांना बाहेर जायचं होतं. कामं आवरायला गेली की वाढून बसतात, ते काही खोटं नाही. तर बघा इथे मी श्रीसाठी नाश्ता तयार करत होते, खीर बनवत होते. तर श्रीच्या पप्पांना नाश्ता द्यायला गेले तोपर्यंत ही खीर इथे गॅसवरती उतू गेली. आता जर ती तशीच ठेवली आणि त्यावरतीच परत ते खीर शिजवत राहिली तर गॅसच्या फ्लेमने ती साईडून सगळी जाळी जी आहे स्टीलची ती करपून जाते. मग आता हे 2 मिनटात होणारं जे काम आहे त्याला परत अगदी 10 मिनटं तरी लागतात. स्प्रे करून ठेवा, त्याच्यानंतर तो स्क्रब करा, मग पुसून घ्या. त्यापेक्षा बघा माझी ही नेहमीची सवय आहे ताईंनो, गॅसवरती काही उतू गेलं की मी लगेचच ते भांडं उतरवून ठेवते आणि साफ करून घेते. म्हणजे गॅसची जी स्टीलची ती प्लेट आहे ती करपत नाही. आता गॅस खाली सुद्धा अशी सगळी ती खीर सांडलेली होती. व्यवस्थित साफ करून पुसून घेतली. कारण मला बघा पहिल्यापासूनच सवय, किचन ओटा जर मेसी असेल तर जेवण बनवायला मला अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर लगेचच मी श्रीला नाश्ता दिला आणि ते कुकर लावायला घेतला. कणिक मी अगोदरच मळून ठेवली होती, कारण तुम्हाला माहिती आहे आता फूड प्रोसेसर माझा खराब झालेला आहे ते भांडं. त्याच्यामुळे मग मला हाताने कणिक मळावी लागते आणि ती कणिक लवकर मळून ठेवली तर मग ती सॉफ्ट होतात ना चपात्या वगैरे. तर इकडे कुकर लावत होते, त्याच्यानंतर लक्षात आलं तुरीची डाळ जी होती ती डब्यात काढायची मी विसरले. अशी पण मी डाळी ज्या असते त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे त्या खराब होत नाही आणि लागेल अशा या छोट्या बरणीमध्ये काढून घेते. आता माझ्याकडे आज टोमॅटो संपले होते, हिंग नव्हता, त्यामुळे फक्त मिरची आणि हळद टाकूनच मी जी डाळ आहे ती कुकरला लावली. त्याच्यानंतर भात पण मीठ टाकलं चवीनुसार आणि तो सुद्धा मी असा कुकर लावून दिला. कारण माझं बाकीची तयारी होईपर्यंत कुकर छान असा गार होईल. तर कुकर झाल्यानंतर मी लगेचच पुढे तुमच्याशी शेअर करते की आज मला इडलीसाठी तांदूळ भिजवायचे होते. मी त्या दिवशी लास्ट वीकमध्ये तांदूळ भिजवलेले, पण ते आता संपले. पूर्ण आठवडाभर कधी आप्पे बनव, कधी डोसे बनव, कधी इडली बनव, असं करून ते पीठ संपलं. आणि बघा घरी बनवलेलं पीठ असेल तर खरंच खूप, म्हणजे अगदी कोणत्याही वेळेला मुलांनी नाश्ता काही करून मागितला तरी पटकन देता येतो. आणि मी त्याचा अनुभव घेतला आहे. आमच्या इकडे जे विकतचं पीठ आहे ते मिळतं इडलीचं, परंतु त्याचे इडल्या छान होतात सॉफ्ट, पण डोसा अजिबात चांगला होत नाही, उत्तप्पा होत नाही. कितीही ब्रँडेड जरी तवा असेल तरी ते पीठ चिकटलं जातं. म्हणून आता मी सहसा घरीच असं जे डोस्यासाठी पीठ तयार करते. तर बघा इथे तुम्हाला मी एक ट्रिक सांगते. जर विकतच्यासारखे कुरकुरीत आणि कलर जर तुम्हाला असा डोशाला पिवळसर हवा असेल तर याच्यामध्ये आपली चण्याची डाळ आणि तुरीची डाळ आहे तर ती टाकायची. तुमचे जसे तांदूळ असतील त्या हिशोबाने तुम्ही डाळ टाका. आता माझ्या इकडे 3 ग्लास तांदूळ, त्याच ग्लासने मी 1 ग्लास डाळ घेतली. छोटासा कप जो आहे
तो मी चणा डाळीचा घेतला आणि त्याच्या अर्धी तुरीची डाळ ते भिजत घालून व्यवस्थित साईडला ठेवून दिलं. आणि आता इथे लगेचच मी पराठ्याची तयारी करणार आहे, कारण आज जेवणासाठी मी चीज पराठा बनवला आहे. मगाशीच बोलले श्रीचे पप्पा जेवायला नाही आहेत, मग मुलं आणि मीच असेल की असं आमचं सिम्पलच जेवण असतं अगदी शॉर्टकटमध्ये. तर त्यासाठी इकडे तयारी करून घेतली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि बघा इकडे पराठा लाटताना तो जरा जाडसरच ठेवायचा. बाकी तुम्ही पराठे थोडे पातळ केले तरी चालतात, पण चीज पराठा जो असतो तो जाड ठेवावा लागतो, कारण जर तुम्ही तो पातळ लाटलात तर तो फुटला तर आपण जेव्हा भाजतो त्यावेळेस ते चीज तव्याला चिकटतं आणि करपून जातं, मग आपला पराठा पण खराब होतो आणि तवा पण खराब होतो. तर आता इकडे या चपातीला मी व्यवस्थित तेल लावलं आणि जो मसाला तुम्ही बघताय तर त्या तो 2 मिक्स मसाले आहेत, पावभाजीचा मसाला आणि गरम मसाला. तर तो टाकला, त्याच्यानंतर कोथिंबीर छान अशी टाकून घेतली आणि जे चीज आहे ते मी ह्याच्यावरती सगळं छान असं किसून घेतलं. जेवढं त्या पराठ्यासाठी मला योग्य वाटेल तेवढं मी चीज इथे किसलं. तर बघा मी इथे चीज नेहमी अमूलचेच क्यूब हे वापरते, डीमार्टमधून माझे नेहमी आणलेले असतात, कारण मुलांना असे कधी पराठे सँडविच बनवलं किंवा मग पावभाजी बनवली तर त्यांना चीज हे लागतंच. तर याला आपण चीज पॉकेट पराठा असं म्हणू शकतो, कारण हा पॉकेटसारखाच घडी करून लाटायचा असतो. हा गोल नाही लाटायचा, तर चौकोनीच लाटायचा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जाडसर ठेवायचा. आता मी तुमच्यासोबत बघा इकडे शेअर करते कशा पद्धतीने मी अगदी हलक्या हाताने पराठा लाटत आहे. तुम्ही जर एकदम असा पराठ्याला जोर देऊन लाटलं चपातीसारखं तर ते चीज जे आहे ते बाहेर येतं, पराठा फुटला जातो. त्यामुळे असं हलक्या हाताने लाटून घ्यायचा. तवा गरम करायला मी मगाशीच ठेवला होता, तवा गरम झाला आहे, लगेचच मी पराठा घालून घेतला. आता इथे बघा जास्त पण फ्लेम जी आहे गॅसची ती हाय ठेवायची नाही, अगोदर लो फ्लेमवरतीच पराठा भाजायचा, कारण मग तो लगेच जळला जातो आणि मग बाकी हाय फ्लेम असल्यामुळे तो कच्चा राहतो आणि त्याला डाग पडतात लगेच, म्हणून असं लो फ्लेमवरतीच तो भाजायचा. आता इथे तुम्ही बघताय पराठा छान असा भाजून झाला. कोणताही पराठा असो त्याला तेल व्यवस्थित आणि लावायचं, कारण बघा तो जर व्यवस्थित तेल नाही लावलं तर खायलाही छान लागत नाही टेस्ट, आणि पांढरा पण दिसतो की जेणेकरून ते पीठ साईडला राहिलेलं असतं. तर अशा पद्धतीने माझा पराठा हा एक तयार करून झाला. तर मी आता प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून 2 पराठे बनवून दाखवते. अगदी सेम पद्धत आहे आणि एकदम सोपी. मुलांना खायला तर एवढे आवडतात हे, कारण टेस्टी लागतात खूप. गरम गरम खायचे आपण, तर तुम्ही म्हणाल करून ठेवले नंतर खाल्ले तर अजिबात नाही. याची टेस्ट जी गरम असताना लागते ना, तर त्याच पद्धतीची ती थंड झाल्यानंतर लागत नाही. तर अशी पराठे आता माझे सगळे बनवून झाले की लगेचच मी इथे डाळीला फोडणी करून घेते. मगाशी मी तुम्हाला कुकर लावलेला दाखवलाच होता. पराठे होईपर्यंत कुकर छान असा थंड झाला. मुलं काही अजून स्कूलमधून आलेली नाहीत. आज स्कूल फक्त श्रावणीची होती, श्रीला सुट्टी आणि दीदीचं ट्युशन होतं सकाळी, आता संध्याकाळी असेल 6:30ला, त्यामुळे माझं काम निवांत चाललं होतं. डाळीला इथे फोडणी देऊन झाली लगेचच. मग आता म्हटलं बाकीची जी काही कामं आहेत माझी ती देखील मी उरकून घेणारच आहे. तर पुढचं काम माझं होतं, मला आज ज्वारीचं दळण करायचं होतं. म्हटलं चला आता तांदूळ पण धुवून ठेवलेत, तर तांदळाचं आणि ज्वारीचं दळण एकसाथच करून द्यावं. त्याच्यासाठी मी जेवण सगळं बनवून ठेवलं, किचन ओटा वगैरे साफ केला आणि दळण करायला बसले. म्हटलं आता इकडे एक 10 दिवसाचं तरी दळण करावंच लागतं ना आपल्याला, की सारखं सारखं तरी चक्कीत किती वेळा जाणार, मुलांची स्कूल, ट्युशन, घरातली कामं वगैरे, आणि एकदम असं 10-15 किलो दळण केलं आणि जर श्रीचे पप्पा नसेल तर ते चक्कीपर्यंत नेणं अवघड जातं. त्यामुळे मी अशीच 5-5 किलो दळणं करत राहते. आता इथे हे 5 किलो ज्वारीचं दळण केलं, त्याच्यानंतर 3 किलो मी हे तांदळाचं पीठ आहे ना ते, म्हणजे त्याचं दळण केलं. मग आता हे पुरून जातं व्यवस्थित, कारण मुलं तर चपातीच जास्त खातात. ज्यावेळेस नॉनव्हेज असेल तर त्यावेळेस मात्र भाकरी ही करतेच मी. अगदी मुलांनी तोंडवाकडी केली तरी कंपल्सरी भाकरी बनवतेच. आणि मग आता बघा इथे माझं
तांदळाचं दळण करून झालं की लगे हात मी ज्वारीचं दळण करायला घेतलं. दोन्ही दळणं माझी करून झाली, आता साईडला ठेवून देते. मुलं आली स्कूलमधून, जेवण वगैरे झालं की मग मी चक्कीत ठेवून येईन. लवकर पण दळण ठेवलं चक्कीत की चक्कीवाला पीठ व्यवस्थित देत नाही, दिवसभर तिथेच राहिलं आणि वेळ झाला तर आणायला. त्यामुळे असं लेटच ठेवायचं आणि पटकन घेऊन आलं तर पीठ पण व्यवस्थित देत होतो. तर आता इकडे जी दळण केलं होतं त्याची घाण झालेली, श्रीला म्हटलं सोपानी झाडू आणून दे आणि लगेच तिथेच बसून मी झाडू मारून घेतला. माझी ही सगळी कामं होईपर्यंत श्रावणी स्कूलवरून आली. मग म्हटलं चला आता आम्ही जेवण वगैरे केलं, बाकी सगळी भांडी किचन साफ झाला आणि आता म्हटलं थोडासा वेळ होता माझ्याकडे, व्हिडिओचं एडिटिंग करायचं होतं, पण म्हटलं थोडंसं रिलॅक्स बसले होते तर म्हटलं चला या मोकळ्या वेळेमध्ये काहीतरी करू. म्हणून मग माझ्याकडे ही अशी शेजवान सॉसची बाटली होती, तर ती मी व्यवस्थित घासून सुकवून ठेवली होती आणि ती डेकोरेट करते. आता याचं मी काय करणार आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच. बघा, अशा टाकाऊपासून टिकाऊ अशा काही छान शोच्या वस्तू बनवल्या तर किती सुंदर दिसतं ना. तर आमच्या घरामध्ये माझ्या श्रावणीला मला अशा वस्तू बनवायला खूप आवडतं. त्यानंतर श्री जो आहे तर त्याला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. तशी प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. आता एखाद्या दिवशी मी श्रीची ड्रॉइंग पण तुम्हाला दाखवेनच. आता इथे मी माझं काम चाललं होतं तोपर्यंत श्रीने मागे पसारा करून ठेवलाच. त्याची ही हॉस्पिटलची फाईल इकडे टाकली, पिशवी टाकली. चला असो, आता मुलं आहेत म्हटल्यावर तेवढं चालणारच आणि आपलं आवरायचीच कामं, हेच आपलं काम असतं ना. तर आता इथे बॉटल माझी डेकोरेशन करून अर्धी झालेली आहे. आता लाल कलरचा माझा जो टिपके होते ते देऊन झाले आणि येलो कलरचे मी दिले. बघा त्याचा फायनल लुक किती छान दिसतोय ना. आणि पिवळा आणि लाल कलर म्हटलं की त्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसतं. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझे जे सकाळचं रुटीन होतं किंवा मी काय जेवण वगैरे बनवलं तो सगळा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि बघा, मध्ये आपले 8 दिवस व्हिडिओ येत नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ बघण्याची सवय मोडली असेल तर प्लीज असं करू नका. आपले व्हिडिओ नेहमीप्रमाणे नेहमीच्या वेळेवर येतात, ते बघा. आणि तुम्हाला जर आवडले असतील तर जाता जाता एक लाईक नक्की करत जा. कमेंटमध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या व्यक्त करायला अजिबात विसरू नका, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कितपत आवडतात. तर आता इथे बॉटल डेकोरेशन करून झाली. श्रीनी केलेला म्हटलं पसारा आहे थोडासा आवरून घेतला आणि अशा पद्धतीने आजचा जो आपला छोटासा व्हिडिओ होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला. आवडला तर नक्की एक लाईक करा आणि हो, आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.